मॉर्निंग बघू आज आपला दिवस कसा जाते. आज आम्ही वापस जाणार आहे तर बघू आज आपला दिवस कसा जातो. तर आता आम्ही मार्केटमध्ये जातात मावशी सोबत. सुजी मावशी, नील मावशी आणि डुग्गू. तुमचा मुलगा पण होता. डुग्गूच्या कानातले ते काढायचे वाटते त्याच्यासाठी जात आहे. मला नाही जायचं. जाऊ आता. ऊन बघा किती आहे. चला ना आता पटकन. मला एक स्कार्फ देऊन दे. मम्मीची असेल हे टाकून दे. असं वाटून राहिलं गावालाच चाललो. नंतर मग आम्ही पायदळच गेलो कारण आम्ही खूप सारे जण होतो आणि इतके सारे जण गाडीवर जाणं पॉसिबल नव्हतं. आणि डुगूची सायकल होतीच तर तिचा कोणता प्रॉब्लेमच नव्हता. तर ती बघू शकता की आरामात बसली आहे. आणि आज आमच्याकडे संडे मार्केट असतो तर आज आमच्याकडे खूप जास्त गर्दी असतो. पण ती पण जास्त जर सायंकाळलाच असतो. आम्ही दुपारीला गेलो होतो. आणि मग आम्ही सर्वात आधी गेलो स्टेशनरीमध्ये कारण माझ्या मोठ्या मावशीच्या मुलीची एलिमेंटरी एक्झाम होती. तर तिच्यासाठी कलर्स वगैरे घ्यायचे होते. मी तिथे काहीच शूट नाही केलं. त्यानंतर आम्ही गेलो सोनाराकडे कारण तिथे डुग्गूचे इयरिंग्स वगैरे बघायचे होते. पण ते जे असे म्हणजे जे पाहिजे ते अवेलेबल नव्हते. तर त्यामुळे मग आम्ही गेलो स्टेशनरीमध्ये परत कारण तिथे कलरची डिश राहिली होती. तर मग आम्ही ती घेतली. आणि मी तुम्हाला सांगितलं की आज संडे मार्केट होता म्हणजे चांगला भाजीपाला भेटतो. म्हणजे सिंपल शब्दात म्हटलं तर बाजार. आणि त्यानंतर मावशीने ते सर्वांसाठी म्हणजे आईसाठी वगैरे भाजीपाला घेतला. मग आम्ही पाणीपुरी खाऊन आप्पाजीकडे गेलो. तुम्ही बघू शकता. मी पाणी भरून देतो त्याच्यात. पाणी 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 भरून देतो. पाणी भरून दे. पाणी भरून देतो. पाणी आण म्हणा झाले मामाले. मामा कुठं आहे? हा पाणी आण म्हणा झाले. मामा पाणी. पाणी आण म्हणा. सकाळ पडायचं इंजेक्शन मम्मीला ते इंजेक्शन बाई. तुला काय बनायचं आहे? डॉक्टर. अरे बाबा पहिले आजीची करतो बिमारीची सोय. आता आम्ही घरी जात आहे. हे बघा कसे आता 3 वाजले. म्हणा माझ्या हे मावशीच्या मामाचं शेत आहे. सांग ना मग तू. दाखव मागचा कॅमेरा. हे माझ्या मामाचं हे बघा हे समाधी आहे. समाधी आहे. देवरूपी होते ते. हे पूर्ण मामाचं शेत आहे. मामाने आता प्लॉट पाडलं. आणि मामाची नाती नाही म्हणा. अरे पाड किती मध्ये खपन आहे एवढं आहे ना. करोडात आहे ना. डागा टाकू आपण. हात दुखू हात. आता आम्ही परत जाते गावाला. इकडे नमस्कार वगैरे करणं सुरू आहे. चला चल. हे मोठे आईले पण बाय आई. एक पप्पी दिली ना कशी. मला पप्पी दिली. काय बोलला? ए डुगू किशी दे ना माय मोठे आईले. मोठे आईले किशी दे ना. नाही म्हणते. चल बाय.
आता आम्ही ज्या बसने येतो तिथं खूप जास्त बस आल्या, पण गर्दी पण खूप होती. तर आम्ही 2-3 बस सोडल्या. त्यानंतर आम्ही फायनली एका बसमध्ये बसलो, पण त्यात पण खूप जास्त गर्दी होती. तर मी तर मागच्या सीटवर बसली, डुग्गू पण बसली होती, मग मावशी उभीच होती. त्यानंतर फायनली आम्हाला थोडीशी जागा वगैरे भेटली का स्टेशनवरती बस पूर्ण रिकामी झाली. तर तिथे पण खूप जास्त गर्दी झाली. कुठे जाऊन बस. हे नेहमीच आहे तिचं, एकटीला पाहिजे नेहमी बसने आलं की. बाकीचे कुठे बसन? हे बाबर उभे आहे अर्जुन. हो हो हो, घेतली लगेच. ब्ल्यू ब्ल्यू हे बघ, ब्ल्यू हे ब्ल्यू. अरे हे बघ ब्ल्यू. हे जाऊ नये. हा घे. अरे थांब वेळा निघायला. हो. तर आम्ही घरी पोहोचलो आहे. आता आम्ही जेवण करू आणि झोपू, कारण आता खूप जास्त थकलो आहे. मार्केटमध्ये पण गेलो, त्यानंतर आम्ही काहीच आराम नाही केला, डायरेक्ट इकडे आलो. तर भेटू आता उद्या. गुड नाईट.